हॅलो, नमस्कार. आज आपण बोलणार आहे इन्शुरन्स या टॉपिकवर. इन्शुरन्स म्हणजे काय? इन्शुरन्स का आवश्यक असतो? इन्शुरन्स कशासाठी करायचा? आणि इन्शुरन्स करताना काय चुका होतात? हे आपण आज जाणून घेऊया. ठीक आहे. तर इन्शुरन्स म्हणजे काय आहे की रिस्क ट्रान्सफर. समजा आपल्या जीवनाची किंवा आपल्या मालमत्तेची जी रिस्क असते ती आपण ट्रान्सफर करतो, रिस्क कमी करतो. आणि रिस्क ट्रान्सफर म्हणजे काय होते की आज जो व्यक्ती सपोज कुटुंब प्रमुख आहे, तो काम करत आहे, सर्व गोष्टी सुरळीत चालू आहे आणि कुटुंबाचं सगळं पालनपोषण आणि सर्व गोष्टी नीट नियमाप्रमाणे पार पडत आहे. पण अघटित घटनांमुळं कधीकधी असं होतं आहे की एखादं अनपेक्षित इव्हेंट होतो आणि त्यामुळं जर त्या कुटुंब प्रमुखाचा काही अपघात झाला किंवा काही मृत्यू झाला, तर त्या कुटुंबाचं पूर्णपणे जे पालनपोषणाचं काम असते ते पूर्ण थांबून जाते. आणि अशा वेळेला जे आपले प्रियजन आहेत किंवा जे कुटुंबातील सदस्य आहेत, त्यांचं जीवन खडतर होऊ शकतं आहे. त्यासाठी काय उपाय आहे? समजा आज कोणी एक व्यक्ती जर त्याचं आर्थिक व्यवस्थापन व्यवस्थित करत असेल किंवा त्याच्या कमाईमधला काही हिस्सा जर तो कुटुंबासाठी एक सेव्हिंग प्लॅन किंवा इन्शुरन्स प्लॅनच्या स्वरूपात जर तो जमा करत असेल, तर तो जमा कुठे करायचा किंवा कोणाच्या थ्रू इन्शुरन्स काढायचा? इन्शुरन्स काढण्यासाठी भारतामध्ये जवळपास 57 प्रकारच्या कंपनीज आहेत आणि सर्व मोठ्या कंपनी आहेत आणि त्या IRDA प्रमाणे रेग्युलेटेड आहेत. तर इन्शुरन्स हा मोस्टली ऑनलाईन काढला जातो किंवा ऑफलाईन एजंट थ्रू किंवा ॲडवायझर थ्रू काढला जातो. तर ऑनलाईनमध्ये काढण्याचं एक होतं आहे की जेव्हा आपण इन्शुरन्स काढतो तो कदाचित ती गोष्ट आपल्यासाठी नवीन असते. खूप सारे इन्शुरन्स बघून आपलं कन्फ्युजन होऊ शकते आणि राईट प्लॅन घेताना आपली काहीतरी चूक होऊ शकते. तेच आपण जर ॲडवायझर थ्रू काढला तर प्रत्यक्ष भेटून अमोरासमोर आपण त्याच्याकडनं त्या गोष्टी समजून घेऊ शकतो आणि राईट प्लॅन आपल्या कुटुंबासाठी घेऊ शकतो. कारण राईट प्लॅन राईट अमाऊंटमध्ये घेणं गरजेचं असते. ठीक आहे. तर हा राईट प्लॅन कसा घ्यायचा? तुम्ही जवळच्या कुठल्याही ॲडवायझरसोबत कनेक्ट होऊ शकता आणि बँक ऑथराईज ॲडवायझर असेल तर त्यासोबत कनेक्ट होऊन प्लॅन समजून घेऊ शकता. मार्केटमध्ये बऱ्याचशा प्रकारचे प्लॅन्स असतात. आता प्लॅन्स कुठले कुठले असतात? एक असतो आपला हेल्थ इन्शुरन्स असतो, लाईफ इन्शुरन्स असतो, टर्म प्लॅन असतो, त्यानंतर प्रॉपर्टी इन्शुरन्स असतो किंवा समजा एखादा बिझनेस इन्शुरन्स असेल. अशा प्रकारचे वेगवेगळे इन्शुरन्स असतात. त्यामध्ये आपलं जे जीवन आहे ते सुरक्षित केलं जाते. आपल्या जीवनाची रिस्क ही ट्रान्सफर केल्या जाते बँकेला. आता बँक काय करते यासाठी? आपल्या जीवनाची जी रिस्क आहे ती काही प्रमाणात बँकेकडे ट्रान्सफर होते. त्यामुळं बँक त्याची एक छोटीशी अमाऊंट घेतो, त्याला प्रीमियम म्हणतो आपण. तो प्रीमियम छोट्या स्वरूपात असतो आणि तुम्हाला त्यामध्ये रिस्क कव्हर केल्या जाते 10 लाख, 20 लाख, 50 लाख जसं ज्या व्यक्तीचं इन्कम असेल त्याप्रमाणे. मोस्टली इन्कमच्या 10 पट, 20 पट ही रिस्क आपण कव्हर केल्या जाऊ शकते आणि कन्सिडरेबल असते. आता यामध्ये काय होतं आहे, एखादा व्यक्ती जर सपोज 10 लाख रुपये उत्पादन कमावत असेल वार्षिक आणि त्याचं जर समजा आपण जर पकडलं तर तो 10 वर्षात किती कमावू शकतो, 20 वर्षात किती कमावू शकतो, त्या पटीनं आपला इन्शुरन्स हा ठरला जातो. ठीक आहे. जर एखाद्याची समजा पूर्ण वर्षभराची किंवा आयुष्यभराची कमाई जर 1 करोड असेल तर त्याला साहजिक 1 करोडपर्यंतचा टर्म प्लॅन किंवा इन्शुरन्स मिळू शकतो. त्याप्रमाणे आपला हेल्थ इन्शुरन्स असतो. आता टर्म प्लॅनमध्ये काय आहे? टर्म प्लॅनमध्ये पैसे पहिले तर आपण समजून घेऊ एक एक प्लॅन. हेल्थ प्लॅन म्हणजे काय? हेल्थ प्लॅनमध्ये असं असतं की तुम्ही प्रीमियम भरायचा. सपोज 5 लाखाचा इन्शुरन्स घेतलेला आहे एका कुटुंबासाठी, म्हणजे 4 सदस्य असतील तर प्रत्येकाला ₹1.25 लाख समजा हे वार्षिक आपलं काही तर आपल्या मेडिकल एक्सपेन्सेससाठी कन्सिडर केलं जाते आणि ते 4 लोकांसाठी जेव्हा विभागणी होते त्याप्रमाणे त्याचा प्रीमियम ठरतो. समजा प्रीमियम वार्षिक 10 लाख साठी जर आपण घेतला सम ॲश्युअर्डसाठी तर त्याचा प्रीमियम तुम्हाला एक 10,000 20,000 पर्यंत येऊ शकतो. तो वयावर अवलंबून असतो. वयाप्रमाणे तो इन्शुरन्स चेंज होतो. ठीक आहे. ज्या वेळेला त्या कुटुंबातील कुठलीही व्यक्ती किंवा जी त्या टर्म प्लॅनमध्ये ती व्यक्ती आजारी पडली तर त्या आजाराचा, दवाखान्याचा सर्व खर्च ती कंपनी करते. जर सपोज त्यामध्ये पण 2 घटना आहेत. जर नेटवर्क हॉस्पिटल असेल, समजा तुमच्या जवळच्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये तो प्लॅन चालत असेल, तुम्ही तिथं गेले तर कॅशलेस ट्रीटमेंट घेऊ शकता. काही हॉस्पिटलमध्ये कॅशलेस ट्रीटमेंट नसते, त्यावेळेला पेमेंट आपण करायचं आणि नंतर ते सगळे बिल्स कंपनीला द्यायचे. अशा प्रकारे पण आपण कंपनीकडनं ते पैसे परत घेऊ शकतो. याला म्हणतो आपण हेल्थ इन्शुरन्स. ठीक आहे. दुसरा असतो टर्म प्लॅन. टर्म प्लॅनमध्ये काय असतं की एखाद्या माणसाची रिस्क कन्सिडर केल्या जाते. सपोज 50 लाखाची रिस्क कव्हर केलेली आहे. त्यामध्ये जर त्याचा ॲक्सिडेंट झाला तरी ती पैसे काही पार्शियल अमाऊंट किंवा पूर्ण अमाऊंट मिळेल, जशी पॉलिसी असेल त्याप्रमाणे, की परमनंट डिसॅबिलिटी आहे, काय आहे त्याप्रमाणे, नाही तर मग मेडिकल एक्सपेंडिचर्स. ठीक आहे.
दुसरा असतो टर्म प्लॅनमध्ये एक भाग की फक्त व्यक्ती डेथ झाला तरच तो अमाऊंट मिळतो, नाहीतर तो पैसा आपल्याला मिळत नाही. तो एक प्रकारे रिस्क कव्हर म्हणून कन्सिडर केला जातो. समजा वार्षिक जर आपण जर 10,000 रुपये भरले तर तुम्हाला एक 10 लाख 20 लाखापर्यंतचा टर्म प्लॅन मिळू शकतो. तिसरा असतो होम लोनचा इन्शुरन्स असतो, कार लोन, टू व्हीलर लोन, बाकी जेवढ्या कमर्शियल्स व्हेकल्स आहेत त्याचे सर्वांचे इन्शुरन्स असतात. प्रॉपर्टी इन्शुरन्स असतो, होम लोन इन्शुरन्स असतो. काही वेळेला तर आपण जेव्हा होम लोन घेतो, होम लोनवरती लोन असते आणि लोन घेतलेल्या व्यक्तीला जर काही झालं तर ते लोन कोणी फेडायचं, त्यासाठी पण त्या होम लोनला एक इन्शुरन्स असतो. जर सपोज त्या घराची किंमत 50 लाख आहे आणि त्या व्यक्तीने 50 लाखाचा इन्शुरन्स एक ॲडिशनल घेतलेला आहे घराच्या लोनसोबत, ती EMI लोनसोबतच डिडक्ट होते. त्यावेळेला त्या व्यक्तीला जर काही झालं तर बँक ती पूर्ण जे लोन अमाऊंट आहे ती त्या इन्शुरन्समधून कव्हर करते आणि कुटुंबातल्या व्यक्तीला एकही रुपया देण्याची गरज नसते. त्यासाठी असे इन्शुरन्स असतात. इन्शुरन्स फार गरजेचे असतात. इन्शुरन्स जेव्हा माणूस असतो त्यावेळेला त्याची जाणीव नसते, पण अचानक कोणी एखादा व्यक्ती जातो आणि कुटुंबावर तसा परिस्थितीचा जो डोंगर कोसळतो त्यावेळेला त्या इन्शुरन्सची किंमत फार महत्त्वाची असते. कारण आपले जे प्रियजन असतात त्यांनी त्या व्यक्तीच्या नंतर कुठल्याही प्रकारच्या दुःखद घटनेला किंवा टंचाईला सामोरं न जावं त्यासाठी हे इन्शुरन्स असतात. त्यांचं लाईफ ॲटलिस्ट सुरळीत जावं इकॉनॉमिकली, त्यासाठी इन्शुरन्स असतो. तर इन्शुरन्स घेणे हे प्रत्येक माणसाचे एक प्रकारे असं समजा की गरज आहे, कर्तव्य आहे आणि ते आपल्या कुटुंबाच्या आर्थिक पालनपोषणासाठी ते आपण केलं पाहिजे. कधी असं पण होते की ॲक्सिडेंटमध्ये डेथ होत नाही, पण पर्मनंट डिसॅबिलिटी किंवा काहीतरी होते. पण अशा वेळेला जर इन्शुरन्स असला तर ॲटलिस्ट आपल्या एक्सपेंडिचरचा सर्व खर्च आणि जे काही कंपनीकडून आपल्याला बेनिफिट्स मिळतात ते पण आपल्याला त्याचा फायदा होतो. कधी असं होतं आहे की आपल्याला त्या गोष्टीची फार गरज असते. समजा आपण इन्शुरन्स घेतलेला आहे, अचानक काही ॲक्सिडेंट झाला, आपण 6 महिने घरी आहे, आपल्याला 6 महिन्याच्या सुट्ट्या मिळत नाहीत, मग पेमेंट कुठून घ्यायचं? तर त्यावेळेला काही इन्शुरन्स असे पण असतात तुम्हाला पेमेंट पण देतात. काही इन्शुरन्स असे पण आहेत की जॉब लॉसमध्ये पण तुम्हाला काही 2 महिन्याचं 3 महिन्याचं पेमेंट देतात, जेणेकरून दुसरा जॉब तुम्हाला मिळेपर्यंत किंवा 2 महिने 3 महिने तुमच्या घराचं कुटुंबाची आर्थिक जबाबदारी व्यवस्थित पार पडावी त्याच्यासाठी ते इन्शुरन्स असतात. म्हणून इन्शुरन्सचा रोल हा आपल्या जीवनात फार महत्त्वाचा आहे. इन्शुरन्स घेताना चूक करू नये. इन्शुरन्स समजून घेतला पाहिजे. जी गरज आहे त्याप्रमाणे इन्शुरन्स घेतला पाहिजे. विनाकारण ओघात जाऊन फार मोठा इन्शुरन्स घेणे, मग त्याची EMI बाउन्स होणे किंवा आपला तो इन्शुरन्स कधी फेल होतो, अशा घटना न घडावं त्यासाठी इन्शुरन्स हा राईट टाईमला राईट अमाऊंटचा घेतला पाहिजे. ठीक आहे. आणि जेवढा आपल्याला गरजेचं आहे तेवढाच घेतला पाहिजे. काही सेविंग्स प्लॅन असतात, जसं युलिप असतात. ते बँक जेव्हा आपल्याकडनं इन्शुरन्स घेते ती अमाऊंट सर्टेन अमाऊंट मार्केटमध्ये गुंतवते, मार्केटमध्ये मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवते आणि त्याचा जो परतावा येतो त्यातून आपल्याला ते रिस्क कव्हर केल्या जाते. शिवाय रिस्क कव्हर प्लस सेविंग प्लॅन पण असतो. म्हणजे समजा एक व्यक्ती आहे की त्याला 50 लाखाची रिस्क दिलेली आहे आणि त्यांनी जर 10 वर्ष पैसे सतत भरले, समजा वार्षिक जर 1 लाख किंवा 2 लाख भरले, तर त्याला जर सपोज एखाद्या व्यक्तीने वर्षाला 1 लाख भरले, 10 वर्षाचे 10 लाख झाले, पण त्याला मिळताना 20 वर्षानंतर ती अमाऊंट लगभग 30-40 लाखाच्या आसपास असते. किंवा 50 लाखाचा एक ॲड ऑन त्याला टर्म इन्शुरन्स पण असतो. म्हणजे जर काही झालं तर पुढल्या सगळे EMI बँक भरेल आणि तुम्हाला 50 लाख रुपये मिळेल. अशा प्रकारे इन्शुरन्सचे खूप सारे प्रकार आहेत, ते आपण समजून घेतले पाहिजे आणि त्यावर काम केलं पाहिजे आणि आपल्या कुटुंबाची एक आपली जबाबदारी म्हणून आपण त्याकडे बघितलं पाहिजे. काही एंडोमेंट प्लॅन असतात. एंडोमेंट प्लॅन म्हणजे काय असतात? पिरियॉडिकली तुम्हाला पैसे परत मिळतात. पिरियॉडिकली म्हणजे कसं, कोणी म्हणाल मला माझ्या मुलीचं लग्न 5 वर्षांनी येत आहे तर मला तेव्हा मिळाले पाहिजे, माझ्या रिटायरमेंटला काही मिळाले पाहिजे. तर जेव्हा आपण अशी सेविंग करतो आणि प्लॅन घेतो तर तुम्हाला दर 5-5 वर्षांनी किंवा 10 वर्षांनी तुमच्या गरजेप्रमाणे किंवा रिटायरमेंटनंतर ते पैसे मिळतात. तर अशा प्रकारचे वेगळे प्लॅन्स मार्केटमध्ये अवेलेबल आहे. ते प्लॅन समजून आपण त्याचा योग्य तो वापर केला पाहिजे आणि बेनिफिट्स घेतलं पाहिजे. काही होल लाईफ इन्शुरन्स असतात. होल लाईफ इन्शुरन्समध्ये काय असते, तुमचं 99 किंवा 100 वर्षापर्यंतचं लाईफ कव्हर केल्या गेलेलं असते. त्यामध्ये तुम्हाला सम ॲश्युअर्ड पण असतो, डेथ बेनिफिट पण असते, ॲक्सिडेंट बेनिफिट पण असते आणि एक सरतेशेवटी जेव्हा पॉलिसी मॅच्युअर्ड होते त्यावेळेला पण तुम्हाला काही अमाऊंट मिळते. तर असा एक होल लाईफ इन्शुरन्स असतो.
नंतर फायर इन्शुरन्स असतो. समजा एखाद्याचा व्यवसाय असेल, बिझनेस असेल, कोटीचा व्यवसाय असेल, अचानक जर आग लागली फॅक्टरीला किंवा दुकानाला, तर त्यांनी कोणाला पैसे मागायचे? त्याचा तर सर्व लॉस होऊन जाईल. त्याला कोण पैसे देणार? पुन्हा बिझनेस डुबून जाईल. त्याकरता आपण असे फायर इन्शुरन्स किंवा ॲक्सिडेंटल इन्शुरन्स घेतो, जेणेकरून बिझनेसचा जो लॉस असतो तो कव्हर होतो आणि त्याकरता बँकेकडून काहीशी आपल्याला हेल्प होते. तर अशा प्रकारे हे वेगवेगळे इन्शुरन्स असतात. आपण ते समजून घेतले पाहिजे आणि त्यावर काम करून त्याचा जास्तीत जास्त बेनिफिट घेतला पाहिजे. तर मी हे सर्व माहिती सांगत आहे कारण मी एक IRDA सर्टिफाईड इन्शुरन्स ॲडवायझर आहे. तर मी ICICI लोंबार्डचा ॲडवायझर आहे आणि कुठल्याही प्रकारची तुम्हाला पॉलिसी लागली किंवा इन्फॉर्मेशन लागली तर तुम्ही माझ्यासोबत नक्की कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर 9619327357 आहे. तो तुम्हाला लिंकमध्ये पण मिळेल आणि कुठल्याही प्रकारचा इन्शुरन्ससाठी तुम्ही माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. तर जीवनाची इन्शुरन्स ही एक गरज समजून त्याचा जास्तीत जास्त आपण वापर कसा केला पाहिजे या गोष्टीकडे आपण लक्ष देऊन आपण त्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे आणि आपल्या कुटुंब आपल्यासोबत आणि आपल्यानंतर किंवा काही दुःखाच्या काळात कसं सुरक्षित राहील याचा विचार केला पाहिजे. तर मला वाटतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की समजलेला असेल. जर तुम्हाला कुठलाही प्रश्न असला तर तुम्ही कमेंटमध्ये लिहा. ॲडिशनल काही माहितीचा व्हिडिओ लागला तर तो कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कुठल्याही किंवा प्रत्येक गरजू व्यक्तीला पाठवा, जेणेकरून इन्शुरन्सचं महत्त्व त्या सर्वांना कळेल आणि ते आपलं जीवन सुरक्षित करू शकतील. नमस्कार, धन्यवाद.